जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयनं मोठं पाऊल उचललंय आणि आयसीसी स्पर्धेत साखळी सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना खेळवला जाऊ नये अशी बीसीसीआयची इच्छा आहे आणि या संदर्भात बीसीसीआयनं आयसीसीला पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। हॉकी आशिया कपवर भारत पाकिस्तान तणावाचा सावट आहे। बिहारमध्ये पार पडणाऱ्या आशिया कपसाठी वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे। परिस्थिती सामान्य न झाल्यास पाकिस्तान संघाचे इतर सामने इतर ठिकाणी खेळवले जाऊ शकतात। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। रोहित शर्माला सूर गवसला असून रोहित उर्वरित सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करेल असा विश्वास गोलंदाज ट्रेंट बोल्टनं व्यक्त केलाय। रोहितच्या फलंदाजीने मुंबईला पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीमध्ये धावगडाची संधी मिळाली असं सुद्धा बोल्ट म्हणालाय। नीरज चोप्राने अर्शद नदीमला दिलेल्या निमंत्रणावर झालेल्या टीकेला उत्तर दिलंय। हे निमंत्रण एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला दिलेलं होतं आणि या पलीकडे त्याचा काही अर्थ नव्हता। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या 2 दिवसांअगोदर सर्व खेळाडूंना आमंत्रणं दिली गेली होती असं नीरज म्हणाला। भालाफेकपटू अर्शदने नीरज चोप्राने दिलेलं एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेचं निमंत्रण नाकारलंय, तर अर्शद भारतात येणार नसल्याची माहिती नीरजने दिली आहे। अर्शद 22 मे रोजी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी कोरियाला जाणार असल्यानं एनसी क्लासिक स्पर्धेला येता येणार नसल्याचं तो म्हणालाय। गुरुवारी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42वा सामना पार पडला आणि या सामन्यामध्ये आरसीबीने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा दणदणीत पराभव केलाय। राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावा केल्या। घराणेशाही संपवण्याचं आवाहन क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी केलंय। 2036च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची मागणी यशस्वी करण्यासाठी घराणेशाही संपवण्याची गरज आहे। एका कार्यक्रमामध्ये बोलताना मांडविया यांनी हे आवाहन केलं।